काम करत असताना आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। आम्ही सांगत होतो की पुढच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीचे जे 20 वार्ड आहेत त्या अनुसूचित जातीच्या 20 वार्ड मध्ये दोन कार्यकर्ते तयार करणे, पर्यायी लेडीज आणि जेंट्स तयार करणे, दुसरा कोणी इच्छुक असला त्याला 3 तयार करणे, अशा 3 लोकांना पाठबळ देणे आणि 3 लोकांना आतापासून तयार करणे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या 20 लोकांना या ठिकाणी ताकदीने समोर करणे आणि त्यांना ताकद देत असताना महानगरपालिकेमध्ये छोटंसं जरी काम असलं त्यांचं त्या प्रभागामध्ये ज्या लोकांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार 3 लोक नियुक्ती केल्या जातील त्यांना आतापासूनच कामाला आम्ही सांगणार की तुम्ही कामाला लागा। वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांचं छोटं मोठं जरी महानगरपालिकेत काम असलं ते आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याकडे जाणार हे आवर्जून तुम्हाला आम्ही सांगतो। परंतु निवडणुकीच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाल्यानंतर 1 ते 2 आपल्याला फक्त किंवा 5 किंवा 10 तिकीट मिळतात, बाकी कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्न निर्माण होतो की तेव्हा त्या पक्षाला कोणी मायबापच उरत नाही आणि असं होतं की संबंधित एक 5 तिकीट मिळाल्यानंतर बाकीच्या लोकांनी करायचं काय। तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्याची तयारी आता करा। हे वेळ येऊ देऊ नका की 5 लोकांना तिकीट मिळाली आम्हाला का नाही मिळाली। जर तुम्हाला तिकीट मिळालं नसेल तर तुमची ताकद दाखवली की तेव्हा तुम्ही ताकद दाखवू शकता आणि तुम्ही आज तेव्हा जर ताकद दाखवली तर पुढच्या वेळेस तुमचा नक्की विचार होतो। त्याच्यामुळे प्रभागामध्ये काम करत असताना या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, मोर्चा आंदोलन असतील, जे तुमच्या प्रभागाचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आतापासूनच कामाला लागले पाहिजे। समाज कल्याणच्या ज्या योजना आहेत त्या समाज कल्याणच्या योजना समाजाच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे। माझ्या या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहे, तुम्हाला सांगू इच्छितो की समाज कल्याणच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड जो सामाजिक विभाग आहे त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत, त्या योजना आपण राबवल्या पाहिजे आणि हे काम करत असताना आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून काम करत असताना या सगळ्या योजनांचा समाजापर्यंत नेल्या प्रत्येकाच्या सुखादुःखात जर तुम्ही या ठिकाणी सहभागी झाले तर तुमचं समाजाचं मतदान ऑटोमॅटिक 2,500 ते 3,000 समाजाचं मतदान तुमच्या पाठीशी उभे राहते। आणि जेव्हा सर्वे करायची वेळ येते, जेव्हा निवडणूक समोर येते, जेव्हा सर्वे करायची वेळ येते त्या सर्वे मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे, त्या सर्वे मध्ये सांगितलं पाहिजे की उबाळे हे चांगले ऍक्टिव्ह आहे आणि हे निवडून येऊ शकतात। असं चुकीच मी ह्या पक्षाचा अध्यक्ष आहे, मी ह्या पक्षाचा सदस्य आहे, मी ह्या पक्षाचा 25 वर्ष काम केलं, मला आता तिकीट नाही असल्या भानगडीमध्ये सध्या कोणाला तिकीट मिळत नाही। तिकीट ज्या माणसाला मिळते त्या प्रभागामध्ये त्याचं वर्चस्व असलं पाहिजे, त्याचं काम असलं पाहिजे। आणि बांधवांनो जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही तुमचं काम करा। शहराध्यक्ष ताई असतील, समजा मी तर आता मी काही म्हणजे हे मला जसे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने मी काम करणार, मी माझा स्वतःचा काही शांतपणा चालवणार नाही। मला जे जबाबदारी देतील त्याप्रमाणे मी जबाबदारी पार पाडणार आहे। पण मी नगरसेवक झालो म्हणजे मी फार मोठा झालो असला काही नाही। मला जर ताईने सांगितलं पुढे बसायचं तर मी पुढे बसणार, हे शिस्त पाहिजे। पक्षामध्ये जर ताईने मला सांगितलं तुम्ही खाली बसा तरी मी खाली बसलं पाहिजे। इथं काय होते की एखाद्या नेत्यासोबत फोटो काढायचं म्हटलं प्रोटोकॉल बाजूला लागते आणि सगळे तिथं फोटो जातात, तो तिथे आपण चौ ओळखतो आरबीआय मध्ये एकी नाही। तर त्याच्यामुळे काही गोष्टी प्रोटोकॉल प्रमाणे आपण भविष्यकाळात जाऊया। मी या ठिकाणी अधिक बोललो पण तुम्हाला खऱ्या अर्थाने मी सांगतो की चांगलं नेतृत्व या ठिकाणी शहराला लाभलेलं आहे। मी गेले 25 ते 30 वर्षामध्ये समाजामध्ये काम करत असताना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून काम केलं, बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे। तर त्याच्यामुळे समाजाला चांगलं नेतृत्व कसं असते हे आपण स्वतः मी माझ्या डोळ्याला बघितलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल भावळकर हे कार्यक्षम अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेच्या काळामध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता होता। मी आता तुमचा तेव्हाचा गुरु राहिला नाही, तुम्ही तुमच्या अंडरमध्ये काम करतो एवढं मला आता गुरु मानतो का तुमच्या अंडरमध्ये मी काम करतोय। मला आदेश द्या की ह्या प्रभागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही